परमात्म्याला करमत नाही. सद्येव सौम्य इदम आग्रे असित असणारा परमात्मा त्याने संकल्प केला, एको हम बहुशाम, मी अनेक व्हावं. आणि त्याच्या संकल्पातून आदिनारायणाने ब्रह्मदेवाची निर्मिती केली. कोणाची निर्मिती केली? ब्रह्मदेवाची. त्याला नाव दिलं विधाता. विधाता ब्रह्मदेवाच्या आपलं आदिनारायणाच्या नाभी कमलातून कमल प्रगट झालं महाराज. हो, आणि त्या कमलाच्या पाकळीमध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने चारही दिशेला पाहिलं. अथांग सागर आहे, काहीच नाही. ब्रह्मदेव विचार करू लागला, माझा जन्मदाता कोण आहे? समोर आजूबाजूला कोणी दिसत नाही. त्या कमळाच्या देठातून आत जावं, वर यावं, आत जावं, वर यावं, पुन्हा पाहावं. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा भगवान प्रगट झाले आणि सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही तप करा. तप ब्रह्मदेवाने तप केलं. आणि तप केल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं की तुम्ही सृष्टीची रचना करा. कशाची रचना करा? सृष्टीची. ब्रह्मदेव बोलले, भगवान सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर जर अहंकार जन्माला आला तर? तसं तर ब्रह्मदेवाला वाटलं अहंकारच आला मनामध्ये. भगवान म्हटले, याला माझं मूळ स्वरूप दाखवावं लागलं. आणि भगवंतानी महाराज आपले स्वरूपाचं विस्तार ब्रह्मदेवाला दाखवला. ब्रह्मदेवा, लक्षात ठेव, तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस किंवा जी केलीस, ती सृष्टी माझ्या एका केशाच्या अग्रभागावर आहे. अलग लक्षामध्ये विष्टभ्याहमिदं कृष्णो मेकांशून स्थितो जगत. माझ्या एका अंशावर हे संपूर्ण जग आहे. तू एका ब्रह्मांडापुरता आहेस. कशापुरता? तुझा आवाका किती आहे? जास्तीत जास्त ब्रह्मांड, एक ब्रह्मांड. परंतु माझा कसा आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकळी कानोबाची कोडी. हो, अनंत ब्रह्मांडे उदरी. एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक येतात. किती लोक येतात? किती लोक? 14 लोक एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक येतात. त्या 14 लोकांमध्ये 3 लोक प्रसिद्ध आहेत. एक स्वर्गलोक, दुसरा मृत्यूलोक, तिसरा पाताळ लोक. आलं लक्षामध्ये? आता एका मृत्यूलोकामध्ये 7 द्वीप आहेत. किती द्वीप आहेत? 7 द्वीप. कळाले का तुम्हाला? 7 द्वीप आहेत, ज्याला तुम्ही आता खंड म्हणतो. आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, आशिया खंड वगैरे वगैरे. द्वीप, सप्तद्वीप, जसे 7 थोडा पर्वताचे टप्पे आहेत, असे 7 द्वीप आहेत. आणि त्या 7 द्वीपामध्ये एक द्वीप आहे, त्या द्वीपाचं नाव आहे जम्बूद्वीप. कोणता द्वीप? जम्बूद्वीप. जम्बूद्वीप म्हणजे सध्याचा आशिया खंड. एका द्वीपामध्ये चीन, अफगाणिस्तान, म्हणजे जम्बूद्वीपामध्ये येणारे देश सांगतो तुम्हाला. पाकिस्तान, बांगलादेश, भारत, इराण, अलग लक्षामध्ये श्रीलंका,
हे सगळे एका दीपामध्ये येतात, जम्बो दीपामध्ये. आणि या जम्बो दीपामध्ये एक वर्ष आहे. तो वर्ष म्हणजे भारत वर्ष. कोणता वर्ष? भारत. भारत हा देश. जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागावया, विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. काकडा. काकडा गोड आहे. पाठी ऐकला मी दादांच्या आवाजामध्ये काकडा चालू होता. काकड्याला कोण कोण असते आहेत काय? तर थोडा हात वर करावं. वा, क्या बात आहे. होय, आता काकड्याला महाराज मंडळीचं वाकडं आहे. महाराज मंडळीचं काकड्याचं वाकडं आहे. अरे काकडा म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्राण आहे, प्राण. आम्ही गावामध्ये आमचा काकडा असतो. सकाळी काकडाची आरती झाल्याच्या नंतर 25 किलो पोह्याचा नाश्ता लागतो. किती किलो पोह्याचा? 25 किलो पोहे लागते. ज्ञानदेव तुकाराम त्यांना आरती झाली की लागलेच बसा. तरुण मुली, मुलं, महिला, पुरुष मंडळी पहाटे 3ला काकडा चालू होतो, 6:30ला आरती. नवरात्रामध्ये गोरखनाथ महाराज बरोबर आहे. नवरात्रा. आणि नंतर 9 वाजता बरोबर जेवायला पंक्ती. 15 दिवस काकड्याचं भोजन अलौकिक आहे महाराज. सहस्त्रदीपी दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दस दिशा गगनालीशी शोभा. काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया, चराचर मोहरली तुझी मूर्ती पाहावया. एक अभंग तुम्हाला सांगून जातो, तुमच्या कानावर असं. आपल्या इकडं जगमित्र नागांचा अभंग म्हणत असतात. हरी जागरासी यावी, माझ्या विठोबाला पावे, काकड आरती दृष्टी पडी, पाप उठा उठी जडी. देव गंधर्व सर्व येते, नभे विमाने दाटती, विमाने दाटती. काकड आरती दृष्टी पडी, ऐसा आनंद सोहळा. जगमित्र नागा पाहे डोळा, नागा पाहे डोळा. काकड आरती दृष्टी पडी. अलौकिक भजन म्हणजे काकड्याचं भजन आहे. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. आपला हे भारत वर्ष आहे. केवढा देश आहे मित्रा. ब्रह्मदेवाने हे सगळं ऐकलं, अहंकारच नाहीसा झाला महाराज. आणि पुढं आदिनारायणाने ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. भागवत धर्माची 10 लक्षणं सांगितली दादा. भागवत धर्माची 10 लक्षणं. आणि मग प्रश्न निर्माण झाला की यात भगवान कोण? बरेचसे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले. जो विद्वान आहे, ज्याने दिवसात त्रिकाल संध्या केलेली आहे,
किंवा अमुक जातीमध्ये तमुक वर्णामध्ये जन्माला आला, तो भगवान आहे का, तो साधू आहे का, तो भक्त आहे का, सगळं जाती वैश्य क्षत्रिय या सर्वांचं वर्णन पुढं शुकाचार्य महाराजांनी केलं. आणि या ठिकाणी द्वितीय स्कंद पूर्ण झाला. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. तिसऱ्या स्कंदामध्ये राजा परीक्षितीनं आपलं शौनकांनी सुतजी महाराजांना प्रश्न केला, हे सुतजी महाराज, भगवान श्रीकृष्ण विदुरांच्या घरी गेले बर का, त्या विदुरांचं जीवन चरित्र आम्हाला थोडंसं सांगा. सुतजी म्हणतात, हाच प्रश्न राजा परीक्षितीने शुकाचार्यांना केला. कह जाती विदुरस्यो, विदुरांची जाती कोणती? साधूला जात नसते. आता जे जात शोधतात त्यांना आपण काय करणार बर का. साधूला जात नसते, साधूला धर्म नसतो, साधूला पंथ नसतो, साधूला कुळ नसतो. एक ध्यानात घ्या. माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, यांनी जात पाहून कुळ पाहून ज्ञानेश्वरी सांगितली का, अभंग लिहिले का? तुकोबरा बोलतात, माझी जातीचे मज भेट कोणी, माझी जातीचे मज भेट कोणी, माझी जातीचे मज भेट आवडीची झाली फेरावला, आवडीची आवडीची धनी फेरावला, आवडीची आवडीच्या हारी अंतरापासून, आवडीच्या हारी अंतरापासून, हो विदुरजी महाराज महामंत्री आहेत, महामंत्री. आणि आज विदुरजी दासीपुत्र असणारे विदुरजी धृतराष्ट्राकडे गेले आणि सांगितलं, राजन काय चालू आहे, पोराला जरा शिकवा. तुमचा मुलगा युवराज दुर्योधन, या दुर्योधनाने शकुनीच्या सांगण्यावरून पांडवांना ठार करण्यासाठी लाक्षा ग्रह बनवलाय. हे वाईट आहे, चुकीचं आहे. अरे पांडव तुमचेच आहेत ना, आणि त्यांचा घात करून मारण्यासाठी लाक्षाग्रह बनवतो. हे कोण सांगतात? विदुरजी धृतराष्ट्राला सांगतात, जन्मताच तुम्हाला डोळे नाहीत, परंतु अंतरात्म्याची तरी नजर असेल ना, दृष्टी असेल, समजत नाही. हा संवाद चालू आहे. आणि एवढ्यामध्ये महाराज त्या ठिकाणी दुर्योधन येतो आणि दुर्योधन म्हणतो, अय दासीपुत्रा, काय सांगतोस माझ्या वडिलांना? अरे माझ्यामुळं तू राज्याचा महामंत्री आहेस, आम्ही तुला पद दिलं, माझ्या वडिलांचे कान भरतो, चाल ठीक येतो. विदुर महाराजांचा अवमान केला, अपमान केला, महामंत्री पद काढून घेतलं पुढं दुर्योधनाने. आणि आज विदुरजी आपली धर्मपत्नी मर्दूला तिला सोबत घेऊन अरण्यामध्ये जंगलामध्ये पर्णकुटी करून निवास करत आहे. आणि इकडून भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने शांतीदूत बनून हस्तिनापूरला येतात. महाराज प्रस्ताव आहे, युद्ध नको. भगवान अरे
दुर्योधनाने खूप मोठं स्वागत केलं. हो, शकुनी मामाने सांगितलं, दुर्योधना काही कमी उणीव होऊ द्यायची नाही, भगवंताला आपल्या असं करून घे. भगवान आले, धृतराष्ट्राच्या समोर भर सभेमध्ये प्रस्ताव मांडला. भगवान म्हणतात, महाराज पांडव पंडूची मुलं, बरोबर आहे. हो, अर्थात या राज्याचे अधिकारी, नाही म्हटलं तरी निम्या राजाचे अधिकारी आहे. तुम्ही अन्यायाने हे राज्य आपल्या स्वाधीन करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये वनवास आहे. हो, महाराज पांडवांच्या जीवनामधला वनवास भयान आहे, भयान. हो, भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राला बोलतात, असो राज्य द्यायचं नाही तर मी प्रस्ताव मांडतो, शांतीदूत बनून आलेलो आहे, मला तुम्ही दोघे सारखेच आहात. एक काम करा, पांडवांना कमीत कमी 5 गावे तरी द्या, जी गावे ओसाड आहेत, उठून गेलेले आहेत, अशी 5 गावे तरी द्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे शब्द उच्चारतात तेव्हा दुर्योधन ताड दिशा उठतो आणि म्हणतो, केशव 5 गावे? अरे सुईच्या टोकावर बसणार नाही एवढी माती पण मी देणार नाही, भले युद्ध झालं तरी चालेल. भगवान श्रीकृष्ण म्हणले, दुर्योधना, भगवान त्याला सुयोधन म्हणायचे. सुयोधना, युद्ध तुला माहित आहे? कशाला युद्ध म्हणतात माहित आहे का तू? आपल्या जवानांनी एका रात्रीमध्ये पाकिस्तान निस्तान नाबूद करून टाकला, ऑपरेशन सिंदूर. युद्ध कशाला म्हणतात? जग पाहू लागलं, ऑपरेशन सिंदूर केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. मला स्वाभिमानाने छाती भरून आली. युद्धामध्ये काय होत नाही. दुर्योधना, ही युद्धाची भाषा सोड. शकुनी मामा पुढे आले. महाराज दुर्योधनाचा हात दाबला. अरे दाब. लगेच कलाटणी मारली आणि सांगितलं, भगवान तुम्ही आलात ना, ठीक आहे, आज विश्राम करा, भोजन करा, उद्या याच्यावर चर्चा करू. माझ्या आईने म्हणजे गांधारीने सुंदर स्वयंपाक बनवलाय, चला. भगवान बोलले, मी शांतीदूत आहे आणि शांतीदूताचा नियम असा आहे, ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पाणी पण प्यायचं नाही, आणि ज्यांच्याकडे पाणी प्यायचंय, भोजन करायचंय, त्याला माझ्याविषयी आत्मीयता असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, मला आमंत्रण असलं पाहिजे, तर ठीक आहे. परंतु तुझ्या तर मनामध्ये माझ्याविषयी प्रेम नाही आणि तुझं आमंत्रण पण नाही, कारण इकडे येण्या अगोदरच मी विदुर काकांचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. दुर्योधन हसला. विदुरांचं आमंत्रण? त्यांचीच खाण्याची पंचायत आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ते इकडं तिकडं गोलाई राणीगाव फिरतात आणि त्यांच्याकडे तुला भोजनाचं आमंत्रण. भगवान म्हटले, ते काही असो, त्यांनी आमंत्रण दिलंय ना. त्याच सभेमध्ये विदुर होते बसलेले बाजूला. त्यांनी विचार केला, अरे बापरे, आता काहीतरी व्यवस्था करावं लागेल, एवढ्या लोकांमध्ये माझं नाव घेतलं. विदुर उठले आणि भगवंताच्या भोजनाचं नियोजन करण्यासाठी निघून जातात. तिकडे भगवान सभेतून विदुरांच्या घराकडे निघालेले आहे. कशासाठी? भोजनासाठी. भाव सुंदर आहे. उद्धवजी चल विदुरा घरू जावी, उद्धवजी चल विदुरा घरू जावी. उद्धवजी चल विदुरा घरू जावी.
चल विदुरा घरी जाई चल विदुरा घरी जाई चल विदुरा घरी जाई चल विदुरा चल विदुरा भगवान श्रीकृष्ण विदुरांच्या पर्णकुटीकडे प्रस्थान करत आहेत. इकडं सकाळची वेळ आहे. विदुराच्या पर्णकुटीमध्ये विदुराची धर्मपत्नी मृदुला हो सकाळचा स्नान विधी करण्यासाठी आंघोळीसाठी स्नान घरामध्ये गेलेली आहे. भगवान येतात विदुरांच्या पर्णकुटीवर आणि द्वारावर आवाज दिला भगवंताने. हो काके आहेत ना घरामध्ये? काकी स्नान करत होती स्नान घरामध्ये. काकीच्या कानावर भगवंताचा आवाज दिला आणि काकीने आवाज दिला, कोण? भगवान म्हणतात मी कृष्णा कृष्णा कृष्णा. हो काकीच्या आनंदाला पारावर नाही मारा. कृष्णा हा शब्द काकीने ऐकला आणि काकी त्याच अवस्थेमध्ये समोर आली. कन्हैया अरे केव्हा? काकांना निरोप पाठवला होता. ये आत ये. भगवंताला कुठं बसवू कुठं ठेवू? काकी इकडे तिकडे पाहते महाराज. एक पाट आणते भगवंताला बसण्यासाठी आणि आणलेला पाटावर स्वतः काकी बसते भगवंताला द्वारामध्ये बसवते. कृष्णा बरं झालं आलास. भगवान म्हटले काकी या गोष्टी विचारू नका. अगोदर काहीतरी खायला आणा. नाश्त्यासाठी काहीतरी आवड घेऊन आलो. कृष्णा हा भूक लागेल तुला आता. काकीने इकडं तिकडं पाहिलं महाराज. पर्णकुटीमध्ये आहे का? ज्यांच्याच खाण्याची पंचायत आहे. आजूबाजूला एक केळी पडलेल्या होत्या. केळी काकींनी उचलल्या आणि भगवंताच्या समोर येऊन काकी बसलेल्या आहेत. नैसर्गिक अवस्था आहे बरं का. अंगावर कपडा आलाय. काकींनी ते केळी हातामध्ये घेतला आणि त्याचे सालपट काढून काकी स्वतः घर खाऊ लागले आणि भगवंताला सालपट देऊ लागले. भगवंताने ती सालपट खायला प्रारंभ केला आणि एवढ्यामध्ये विदुरजी बाहेरून आले माखन मिसळ घेऊन. त्यांनी आल्याच्या नंतर समोर दृश्य पाहिलं आणि आवाज दिला, अरे पागल झाली का काय? काय करतो? काकी भानावर आली. वस्त्र अंगावर ओढली. आता अंगावर कापड तरी घालायचं आणि काय करते? भगवंताला जमिनीवर बसवलं. तो स्वतः पाटावर बसतो. स्वतः घर खाती भगवंताला सालपट फरक पाहतो. आणि विदुर काकाने आणलेली माखन मिश्री भगवंताला दिली. भगवान ती माखन मिश्री खाऊ लागले. भगवान बोलतात काका पहिल्या खाण्यामध्ये जो आनंद होता ना बस यात तो नाही. कारण काकींनी जे दिलं ना त्याच्यामध्ये काकींचं प्रेम होत. काकीचा भाव होता. साधू संतांनी गोड आणि सुंदर वर्णन केलेलं आहे. विदुरा घरच्या भक्षोनी कन्या. विदुरा घरच्या भक्षोनी कन्या. परमा नंदी झाला मनमोहन मुरलीवाला. नंदाचा आलबेट
झाला नंदाचा अलबेला विदुरा घरचा भक्षोनी कन्या परमा नंदी झाला भगवंताला काही लागत नाही. हो, भक्तांनी काय समर्पित केलं ते भगवान कधी पाहत नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यो परोतमश्नामि प्रयतात् मनः मगनिशिं भाव उल्लासी मज अर्पावयाचे निमिसे फलैका उडीतैसी बलदयाची हो भक्तू माझ्याकडे धावे आणि मी दोन्ही हात ओढवी. हो, काय समर्पित केलं भगवान पाहत नाही. विदुरांचं जीवन चरित्र अलौकिक आहे. पुढं भगवंताने विदुरांच्या घरी भोजन केल्याच्या नंतर विदुर महात्मा तीर्थयात्रेला निघून गेलेले आहेत आणि इकडं भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये जेव्हा राजा झाले महाराज, स्वतः भगवान स्वतःच्या महालामध्ये डोळ्यामध्ये अश्रू आहे. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत, अश्रूच्या धारा. आणि त्यावेळेस उद्धव आलेले आहेत. उद्धव, हो, हा उद्धव भगवंताला म्हणतो भगवान तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू. भगवान म्हणतात उद्धवा अरे मला काका आणि काकीची खूप आठवण येते. हो, अरे उद्धवा विदुर काका आणि मृदुला काकी यांचं जीवन अलौकिक जीवन आहे. उद्धवा भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला भागवत धर्माचा उपदेश केला आणि पुढे भगवान निज धर्माला गेले. मी का बोलालो, आपल्याला विदुर मैत्री संवाद पाहायचा पुढं. आणि सांगितलं उद्धवा माझा अंतिम निरोप विदुर काकांना सांग बरं का. हे उद्धवजी महाराज पुढे विदुर काकांना शोधत शोधत गंगेच्या काठावर येऊन पोहोचतात महाराज. ज्या ठिकाणी विदुर काका आहेत, विदुर काका यांची भेट झाल्याच्या नंतर विदुर काका उद्धवाला बोलतात उद्धवा तू भाग्यवान आहेस की तुझ्या जीवनामध्ये भगवंताचं सानिध्य संगती तुला प्राप्त झाली. तुझ्यासारखा भाग्यवान तूच आहेस. तेव्हा उद्धवाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि उद्धव म्हणतो काका तुम्ही मला भाग्यवान म्हणता. काका तुमच्यासारखा भाग्यवान या जगाच्या पाठीवर नाही. काका तुमच्यासाठी भगवान स्वतः रडले. काका तुम्ही किती भाग्यवान आहात. आणि मग मात्र विदुराने विचारलं, उद्धवानं सांगितलं काका भगवान निज धामाला गेले.
विदुरांच्या डोळ्यामध्ये, काकींच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा बांध फुटला महाराज. आणि विदुर काका उद्धवाला म्हणू लागले, उद्धवा माझ्यासाठी काय निरोप आहे? मग मात्र उद्धव बोलला, काका तुम्ही मैत्री मुनींकडे जा. भगवंताने सांगितलंय की विदुरा काकांना सांग की मैत्री मुनीची भेट घ्या. आज विदुर काका हरिद्वारला मैत्री मुनीच्या आश्रमात येतात. विदुर काकांचं स्वागत मैत्री मुनीने केलेलं आहे बरं का. अहो महात्मन, काही कथा, काही प्रसंग असे दगडाला देखील पाजर फुटल असे प्रसंग या श्रीमद भागवतामध्ये आहेत. विदुरांचं जीवन चरित्र बारकाईनं जर पाहिलं तर अलौकिक जीवन चरित्र आहे. स्वागत केलं आणि विदुरची मैत्री मुनींना विचारतात, हे मैत्री मुनी, भगवंतानी या जगाची निर्मिती का केली? कशासाठी निर्मिती केली? दुनिया बनाने वाली काहे तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाए. हे जग असं का निर्माण केलं? हे जगामध्ये विषमता का ठेवली? कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे. असा जेव्हा प्रश्न विचारला आणि विदुरजी म्हणतात, भगवंतांनी जे अवतार घेतले, अवतार घेऊन राक्षसांना ठार केलं आणि भक्तांचा सांभाळ केला. हा जो घटनाक्रम आहे, मग राक्षस मारायचेच असतील तर भगवान या राक्षसांना जन्मालाच कशाला घालतो? जन्मालाच नाही घातल्यास मारण्याचा प्रश्नच येणार नाही. असं का? भगवान या भूतलावर अवतार धारण करतात, भक्तांचा सांभाळ करतात. अनेक प्रमाण आहे. भक्ता राखी पायापासी, दुर्जनासी संवारी, दुष्ट निर्गाळिले किती एको, धर्मरक्षा वयावतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबरुसी साठी जन्म सोसिले दुष्ट निर्गाळिले किती एको. किती दुष्टांचा संहार केला. मैत्री मुनी विदुरांना म्हणतात, विदुरजी मी तुम्हाला सांगतो, कश्यप ऋषींच्या 13 पत्न्या आहेत. किती पत्न्या? एक दिती, अदिती आणि अनुदिती. दिती पासून दैत्य जन्माला येतात, आदिती पासून देवांचा जन्म आहे, अनुदिती पासून दानव आहे, सुरसापासून अजगर साप या योनी जन्माला आलेल्या आहेत. सृष्टीचा विस्तार चालू आहे. कद्रू पासून नाग आदी, विनितापासून पशु पक्ष्यांची उत्पत्ती आहे. आणि सृष्टीची रचना करण्यात
कश्यपांच्या पत्नीचा खूप मोठा संयोग आहे. एक दिवस महाराणी दिती कश्यपांना प्रणाम करते, चरणावर नतमस्तक होऊन कश्यपांना विनंती करते, आदितीला पुत्र आहे, मला पुत्र संतती नाही, मला पुत्र हवा आहे. कश्यप स्नान संध्या करण्यासाठी गंगेवर कमंडलू घेऊन निघालेले. हो, खांद्यावर पंजा आहे. कश्यपाने विचार केला आणि सांगितलं, दिती तू जे म्हणतेस ना, हो, परंतु हा वेळ, हा समय योग्य नाही. हा दिवस मावळायला चाललाय आणि मी स्नान संध्या करण्यासाठी गंगेवर जात आहे. दितीने सांगितलं, मला काही माहित, मला पुत्र संतती हवंय, बस, बाकी काही नको. महाराज असं म्हणतात, स्त्री हट्ट, राज हट्ट आणि बाळ हट्ट याच्या पुढे भल्या भल्यांचं चालत नाही. शेवटी कश्यपांचा नाविलाज झाला आणि एकांतामध्ये गेले. अवेळी समभोग झाल्याने कश्यपाने सांगितलं, तू अशा वेळी गर्भधारणा केलीस ना, हो, तुझ्या पोटी जी संतती जन्माला येईल, ती संतती अत्यंत दुष्ट आणि दुराचारी जन्माला येईल. कश्यपजी सणासाठी निघून गेले. महाराज पुढे या दितीने असा विचार केला की या गर्भाला जन्मच द्यायचा ना. अनेक वर्ष पोटामध्येच ही गर्भ ठेवली, परंतु त्या गर्भाचं एवढं तेज प्रगटलं. अरे बापरे. ब्रह्मदेव इंद्रदेवाने विचार केला आणि सांगितलं, या दितीच्या गर्भाचं तेज सूर्यापणे वाढत आहे. भगवान, हो, भगवान सांगतात, सनत सनंदन सनत कुमार हे वैकुंठात गेलेले आहेत भगवंताकडे. आणि जन्मेंजय आपलं जय आणि विजयांनी यांना थांबवलं गेटवर. थांबा, गेट पास आहे, वर जायचंय ना, कुठं बोलायला. हो, ही पास घेतल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. अवमान केला. संतानिकांनी शाप दिला जय आणि विजयाला, तुम्ही दैत्य व्हाल. हो, त्यामुळे क्षमा मागितली जय विजयाने आणि विनंती केली, महाराज त्याला उपशाप. हो, संकादिक म्हणतात, 3 वेळेस दैत्य म्हणून राहा अथवा 7 जन्म भक्त म्हणून तुम्ही राहा. जय विजयाने विचार केला, 7 जन्म घेण्यापेक्षा 3च जन्मामध्ये आपला कार्यकाळ उरकून घ्यावा. म्हणून तेच जय आणि विजय आज दितीच्या गर्भामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपाने जन्माला आलेले आहे. ब्रह्मदेवाने स्वयंभू मनुला पृथ्वीवर सृष्टीची रचना करण्याला सांगितली. हो, मनु महाराज म्हणतात, महाराज मी सृष्टी तर निर्माण केली, परंतु ठेवायची कुठे, हा प्रश्न आहे. कारण पृथ्वीच नाही ना. जी पृथ्वी आहे ही पृथ्वी हिरण्याक्ष आपल्या गाडीवर घेऊन समुद्रामध्ये गेलेला आहे, पाताळामध्ये गेलेला आहे. काय करायचं सृष्टी. तेव्हा देवदेवतांनी ब्रह्मदेवाने महाविष्णूची प्रार्थना केली, वंदना केली आणि सांगितलं, भगवान सृष्टी जर रचना करायची असेल तर सृष्टी हिरण्याक्ष होऊन गेलेला आहे. म्हणून भगवंतानी या हिरण्याक्षाला ठार करण्यासाठी जो अवतार धारण केला तो अवतार म्हणजे वराह अवतार. बोलिये वराह भगवान. भगवंताने अवतार धारण केला आणि समुद्रामध्ये उडी मारली. महाराज ज्या रसातळाला हिरण्याक्ष ही पृथ्वी घेऊन गेला होता, दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं
आणि क्षणाचाही विलंब न करता हिरण्याक्ष गतप्राण झाला आणि त्या सृष्टीची स्थापना झाली. आणि यानंतर ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार स्वयंभू मनु आणि शतरूपा यांच्या संयोगातून सृष्टीची रचना प्रारंभ झाली. स्वयंभू मनु एक ध्यानात घ्या. पाश्चात्य लोकांनी असा सिद्धांत मांडला की माकडापासून मानवांची उत्पत्ती होते. पाश्चात्य तत्ववेत्ते बोलतात, परंतु असं नाही. तुम्ही आम्ही सर्व मनुचे आपत्य आहात. मनोर आपत्य इति मानवा हा. तुमचा आमचा जन्म हा मनु पासून झालेला आहे. बरं का? अलग लक्षामध्ये मनु आणि शतरूपा यांना 3 मुली आहेत. आकुती, देवहूती आणि प्रसूती. 2 मुलं प्रियव्रत आणि उत्तानपाद. विदुरांनी प्रश्न केला, महाराज यांची कथा तुम्ही आम्हाला सांगा. बरं का? मैत्री मुनी म्हणतात, विदुरजी, मनुची मोठी मुलगी आकुतीचा विवाह रुचिनाम प्रजापती सोबत झाला. त्यांच्या घरी प्रत्यक्ष यज्ञ भगवंताने अवतार धारण केलेला आहे. बोलियो यज्ञ भगवान की जय. विदुरजी म्हणतात, विदुरजी ब्रह्माचे पुत्र आहेत कर्दम. कोण आहेत? कर्दम, ज्यांनी आपल्या इंद्रियांचं दमन केलं. हे तपस्वी महात्मा आहेत, ज्यांचं नाव आहे कर्दम. अत्यंत तपस्वी. भगवंताने विचार केला की सृष्टी विस्तारामध्ये यांचा सहभाग व्हावा, जेणेकरून योग्य संतान जन्माला येईल. म्हणून विनंती केली भगवंताने, हे कर्दमजी महाराज, तुम्ही विवाह करा. कर्दमजी बोलले, मी आणि विवाह? आम्हाला कशाला प्रपंचामध्ये तुम्ही लोटता? भगवान म्हटले, नाही, माझी इच्छा आहे तुम्ही विवाह करावा, कारण सृष्टीचा विस्तार करायचा आहे. कर्दम म्हटले, भगवान, तुमची जर इच्छा असेल तर मग एक काम करा, तुम्ही जर माझ्या पोटी अवतार घेणार असाल तर मी प्रपंचात उडी मारतो, मला वचन द्या. भगवंतांनी वचन दिलं महाराज. पुढे या कर्दमाचा विवाह स्वयंभू मनुची दुसरी मुलगी देवहूती सोबत झाला. हे अरण्यामध्ये, जंगलामध्ये कर्दम समाधी लावून तप करण्यासाठी बसलेले आहेत. आणि समाधीमध्ये बरेचशे वर्ष गेल्याच्या नंतर यांना वार्धक्य आलं, वृद्ध अवस्था आली. आणि जेव्हा समाधी उत्थान झालं तर त्यांनी पाहिलं पत्नीकडे आणि देवहूतीला विचारलं, तुम्हाला काय हवं? एखाद्या वैवाहिक जीवन जगणाऱ्या माता माऊलीला काय हवं असतं? शेवटी देवहूती बोलली, मला काय हवं हे आपण जाणता. मी तुमची धर्मपत्नी आहे. ही माझी जी कूस आहे ना, ही ती कूस पवित्र झाली पाहिजे, पावन झाली पाहिजे. कर्दम बोलली, आता तर वय आपलं वृद्ध अवस्था आहे, परंतु महाराज तपाची शक्ती होती, साधना होती. त्या तपाच्या शक्तीने कर्दमाने देवहूतीला एवढं सौंदर्य निर्माण केलं, युवा अवस्था निर्माण केली, स्वतः युवा अवस्था धारण केली. आणि एकांतामध्ये गेल्याच्या नंतर कर्दम आणि देवहूतीला 9 मुली झाल्या. किती मुली? 9 मुली. आता एक मुलगी झाली तर तुम्ही आम्ही आकाश पाताळ एक करतो. मुली अंगावर नाही आणि मुली मुलापेक्षा कमी नाहीत महाराज. आज पहा आजूबाजूला मुली एक पाऊल आमच्या मुलांच्या पुढे आहेत. क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये अग्रेसर मुली आहेत. मुली, मला कधी कधी आश्चर्य वाटतंय. मी पाठीमाग आपलं झेंडा वंदन होतं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी झेंडा फडकण्यासाठी लाल किल्ल्यावर गेले. तिथं सलामी देण्यासाठी एक मुलगी होती,
ती जी चालत होती ना त्या थाटामध्ये छाती भरून आली. मुली कमी नाहीत. कोळी कन्या पुत्र होती जे साथी ग. 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 तया जहारी काय वाट देवा. तया जहारी तया हरी का वाटे देवा. तया साधू संतांनी मुलीला पहिला क्रमांक दिलाय. एक दानात कोळी कन्या पुत्र. कन्या मुली सामान्य आहे. दोनही कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य स्त्रियामध्ये आहे. आई वडिलांचं कुळ आणि इकडं ज्या घरी आल्या त्या कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य मुलींकडे. दोन्ही कुळ अलौकिक आहे. या भारत वर्षामध्ये अनेक मुलींनी क्रांती केली. क्रांती संप्रदायामध्ये, अध्यात्मामध्ये संत जनाबाई महाराज, संत मुक्ताबाई महाराज कोण आहेत? मुली आहेत. मुली. मीराबाई कोण आहे? मुलगी आहे. संप्रदायामध्ये चला गार्गी मुलगी आहे, स्त्री आहे. संप्रदायामध्ये यांनी क्रांती केली. क्रांती. आमच्या मुक्ताबाईंचे शब्द पहा. माझ्या माऊलीला देखील उपदेश करण्याचं सामर्थ्य मुक्ताईकडे आहे. मुक्ताई कोण आहे? एक स्त्री आहे. माऊली योगी पावो मनाचा. योगी पावो मनाचा. भिक्षा मागण्यासाठी आळंदीमध्ये गेले महाराज. मधुकरी कधी खाल्ली का नाही कल्पना नाही. आणि आले तर कधी या आळंदीला ज्ञानराज माऊली कृपा प्रसाद आश्रम इंद्रायणी नगरला साधक आश्रमाला लागू आहे. जीवनात एक वेळेस तरी मधुकरीचं अन्न खा. तो माऊलींचा प्रसाद आहे. मधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये गेले माऊली. 5 घरे कोरांड भिक्षा मागायची परत निघणार. विसोबा चाट्यानं पाहिलं आणि आवाज दिला, अरे कोण? संन्यासाची मुलं तुम्ही भिक्षा मागता. भिक्षा मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही. माऊली समोर उभे. माझ्या माऊलीनं हात जोडले. काका क्षमा असावी. पुन्हा येणार नाही काका. परंतु माझी छोटीशी बहीण मुक्ताईची इच्छा झाली मांडे करावे म्हणून भिक्षेसाठी आलो काका. अरे तुम्ही आणि मांडे. घोड्यावरून लाथ मारली महाराज माऊलींच्या छातीमध्ये. ज्ञानोबा जमिनीवर कोसळ. काका मारू नका काका. विसोबा चाट्याने आजूबाजूला असणारी छोटी छोटी मुलं त्यांना आवाज दिला, अरे बघता काय मारा याला. छोटीशी माऊली थरथर थरथर कापत. काका येणार नाही.
ती झोळी ज्ञानोबांनी उचल, परंतु या विसोबा काट्याने त्या झोळीमध्ये माती आणि शेण काढवलं मला. ज्ञानोबा तसे परत आले शिंदे बेटामध्ये. पर्णकुटीचं द्वार लावलं आणि ताटी लावून बसलेले. ज्ञानोबा विचार करतात आम्ही या जगाचं काय केलं. अरे आम्हाला भिक्षा मागण्याचा अधिकार नाही, इंद्रायणीमध्ये स्नान करण्याचा अधिकार नाही. हे दृश्य माझ्या मुक्ताईनं पाहिलं की दादा भिक्षेसाठी गेला होता. हो, मुक्ताई पळत आली. दादा, कोणी काय बोललं काय? तू का बोलत नाही? दादा, अरे माझीच वेळी माया होती. आई बाबा गेले तेव्हापासून काही गोड दोड केलं नाही, म्हणून मला वाटलं काहीतरी गोड करावं, म्हणून मी तुला भिक्षेला पाठवलं ना. बोल ना दादा. माऊली बोलत नाही. तेव्हा मुक्ताबाईंनी जे ताटीचे अभंग केले ते अलौकिक आहे. मुक्ताबाई बोलते, दादा वरी भगवा झाला नामे अंतरी ओष केला कामे. दादा वरी भगवा झाला नामे, दादा म्हणून साधू जगी विटंबना बाजू. दादा तुम्ही संत आहात, तुम्ही योगी आहात. संत तोची जाना जगे दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. तुम्ही संत आहात, हा लोभ हो मनामध्ये नसावा. तुम्ही कोण आहात? योगी पाव मनाचा, योगी पाव मनाचा, योगी विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ही बोलणारी एक मुलगी आहे. मुलगी या भारतवर्षामध्ये अशा द्रौपदी मुलगी आहे. मदालसा हा देहो नाशिवंत मलमूत्राचा बाधा म्हणणारी कोण आहे? मुलगी आहे. मुलगी. चला भारत स्वातंत्र्याकडे या, जरा तुमच्या लक्षात येईल. तुमच्यापासून जवळच असणारी झाशी आहे. झाशी उत्तर प्रदेश मध्ये राणी लक्ष्मीबाई मेरी जान जाने दूंगी लेकिन झाशी नहीं जानू देंगी म्हणणारी कोण आहे? मुलगी आहे. या भारतवर्षामध्ये
यवनांनी अनेक मंदिर उद्ध्वस्त केली. ती मंदिर पुन्हा बांधण्याचं काम ज्या महान साध्वीनं केलं, ती साध्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई कोण आहे? मुलगी आहे. इंदोरला ज्यांचा विवाह झाला मल्हारराव होळकर, हे घराणं इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. वैधव्य आलं कमी वयामध्ये, मुलगा दत्तक घेतला, राज्यकारभार चालवायचा आहे. परंतु परिस्थिती अशी होती की या देशामध्ये मंदिर नष्ट झाली होती आणि स्वराज्याची संपत्ती अहिल्या देवींनी मंदिरासाठी, धर्मशाळेसाठी, समाजासाठी वापरली. ही सामान्य गोष्ट नाही. मुली कमी नाहीत, म्हणून डोक्यात जर कोणाच्या खूळ असेल तर ती बाजूला काढून टाका. 9 मुली झाल्या देवहूती आणि कर्दमांना. बर का, या 9 मुलींचा विवाह, कलेचा विवाह मरीची सोबत झाला, अनुसयाचा विवाह अत्री सोबत झाला. यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयाने अवतार धारण केलेला आहे. बोली दत्तात्रेय महाराज की जय. नंतर अरुंधती, या अरुंधतीचा विवाह प्रभू रामचंद्रांची गुरु वशिष्ठजी महाराज यांच्या सोबत झालेला आहे. अरुंधती बर का, ही प्रभू रामचंद्राची गुरु माता आहे. 9 मुली झाल्याच्या नंतर कर्दमाने विचार केला, पुष्कळ झाल्या. आपण प्रपंचामध्ये, संसारामध्ये खूप रमलो. शेवटी कमंडलू उचलला, म्हटले बस आता मी अरण्यामध्ये, सातपुडा पर्वतामध्ये भजनासाठी, तपासाठी निघून जाणार. निघाली महाराज. देवहूतीने हात धरला. स्वामी काय करता? तुम्ही मला वचन दिलं होतं की 1 मुलगा होईपर्यंत मी प्रपंच करीन. मुलगा तर झाला नाही. ही अशी जेव्हा देवहूती बोलली तेव्हा कर्दमांच्या लक्षात आलं की भगवंताने मला वचन दिलेलं आहे मी अवतार घेईल म्हणून. परत कर्दमांनी काही दिवस प्रपंच केला आणि आज कर्दमाच्या देवहूतीच्या पोटी प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार, सांख्य शास्त्राचे करते जनक कपिल भगवंताचा अवतार झालेला आहे. बोलिये कपिल भगवान की जय. आता मात्र कर्दमाने कमंडल उचलला आणि तप करण्यासाठी, भजन करण्यासाठी अरण्यामध्ये निघून गेलेले आहेत. ही कथा या ठिकाणी विश्राम करू. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, श्रीनाथ नारायण